आपण आता कुरम गावामध्ये आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. हा जुन्नर नारायणगाव रोड आहे, जो समोर दिसतोय, लाईट चमकते तिथे. आणि तिकडनं आतमध्ये आल्यानंतर हा रस्ता थेट कुरम गावाकडे जातो. आता वन विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत. जवळपास 2 पिंजरे त्यांनी लावलेत असं समजते. पंचायत समिती सदस्य संजय वराडी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. मिलाड साहेब नमस्कार. किती पिंजरे आपण आता लावलेत? आता आपण 2 पिंजरे लावलेत. वन परिषद अधिकारी चव्हाण साहेबांनी साईट पाहून गेलेत. ज्या ज्या ठिकाणी वाटते नाही का स्पॉट, ते आता अर्जंट 2 पिंजरे लावलेत. अजून 2 आणून आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करू. फुटप्रिंट वगैरे काय आढळून आले का आपल्याला? नाही, अजून नाही आली. आता आम्ही पहिले पिंजरे आणायचं हे केले. पाऊस झाल्यामुळं ठशांचा नाही, पण रस्ता क्रॉस करून झाल्यामुळे ह्या बाजूला आलाय, तर ह्या बाजूला एक पिंजरा, त्यांच्या बाजूला एक लावलाय. रस्ता क्रॉस करताना दोन्ही बाजूला 2 लावलेले आहेत. आता गेले काही दिवस, म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये शिरोलीमध्ये देखील असाच प्रकारचा हल्ला झाला होता. हा, तो आणि हा बिबट्या एकच आहे का? म्हणजे कारण परिक्षेत्र तर जवळ आहे तसं पाहिलं गेलं. तसं आहे, पण त्याचं अंतर याचं अंतर भरपूर आहे. पण ह्या भागात बिबट्याचा वावर आहे, जाता येता आम्हाला पण दिसला होता. त्याच्यामुळे लोकांना आम्ही जनजागृती केलेली आहे, सतर्क राहण्याची. पण त्या गाडीवरती त्याचा जायचा मार्ग नाही, यांचा यायचा, त्याच्यामुळे आणि हवेला असल्यामुळे मागच्या गाडीचा प्रकाशामुळे त्या बिबट्या तो तळ आहे नैसर्गिक. हो, पाणी वगैरे पिण्यासाठी आता शक्यता आहे का? आता 8 दिवसापूर्वीच तळ ते पाण्याने पूर्ण भरले, पाणी सोडून. तर तिथे पाणी पिण्याचा मार्ग आहे, त्यामुळे ह्या बाजूला आम्ही पिंजरा लावलेला आहे. ठीक आहे, आता आपण 2 पिंजरे लावलेत. हो, आणि अजून 2 आणायचे. साईट थोडंसं पाहून नाही का, जिथं लवकर तो जेरबंद होईल. एक तर इथं दिसतोय आणि दुसरं त्यांच्या घराच्या त्या बाजूने, मग जिकडून आलाय त्या बाजूला एक लावला आणि जिकडे क्रॉस झालाय त्या बाजूला एक लावलाय. सध्या का आता कुरम गावामध्ये गेली 8 दिवसापासून आमच्या गावामध्ये बिबट्यांचा प्रचंड वावर वाढलेला आहे. या अगोदर म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून ह्या गावामध्ये कधी बिबट्या आम्हाला जास्त आढळला नाही. कारण आम्ही अनेक तरुण किंवा कोणी सहकारी असेल असं कोणाच्या निदर्शनास आलं नाही की बाबा मी इथे बिबट्या पाहिलं किंवा त्याच्या पाऊलखुणा पण आजपर्यंत दिसलं नाही. परंतु गेली 8 दिवस झाले आम्हाला कुठे ना कुठं आवाज यायला लागला का आम्ही इकडे वाघ पाहिला, इकडे वाघ पाहिला. इकडं काल आमचे ग्रामस्थ होते, त्यांनी आमचे सहकारी होते, त्यांनी एकाच ठिकाणी 2 पाहिले सोबत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो 1 तासानंतर त्या शेतावरून दुसऱ्या शेतावर येतोपर्यंत वरच्या शेतावर त्यांनी 1 पाहिला. म्हणजे 1 तासाच्या दरम्यान त्यांनी एकंदरीत 3 बिबटे पाहिले. आणि अशी जरा आता आमच्या गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. आमच्या गावातल्या आता महिला ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होत्या, त्यांच्यावर हल्ला झाला. अतिशय आम्हाला आमच्या दृष्टीने अशी भयभीत करणारी गोष्ट आहे ती. परंतु आता त्यांच्यावर सुदैवाने आम्ही देवाचे उपकार मानू की त्यांच्यावरती काही विशेष हल्ला झाला नाही, त्या बचावल्यात त्या हल्ल्यामधून, असं आम्हाला वाटतं. मुख्य मार्गापासून जर पाहिलं तर म्हणजे लाईटची व्यवस्था केलेली आहे, तरी पण बऱ्यापैकी अंधारच आहे आणि एकटा हा मार्ग आहे. ग्रामस्थांमध्ये कुठे भीतीचं वातावरण तयार झाले सगळं? हा, ग्रामस्थ म्हणजे निश्चितच भीतीचं वातावरण झाले. या अगोदर देखील या स्ट्रीट लाईटी वारंवार आमची ग्रामपंचायत काळजी घेत असते. या ठिकाणी स्ट्रीट लाईट इथपर्यंतच होती, परंतु ग्रामपंचायतीनं वायर टाकून अजूनही पुढे 2 हॅलोजनची अशा लख प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे. परंतु दोन्ही बाजूला वन विभाग फॉरेस्ट आहे. या ठिकाणी बिबट्याला लपण्यासाठी जास्त जागा आहे. इथं जागेवर अत्यंत जवळच्या अंतरावर इथं पाणतळ आहे, म्हणजे फॉरेस्ट पाण्याचं साठा होतोय या ठिकाणी, आणि त्याला पाणी पिण्याची पण जागा इथं भरपूर प्रकारे उपलब्ध आहे. आणि आता भीती वाटायला लागली की बिबट्यांना या ठिकाणी भक्ष्य भेटत नाही, परंतु ते आता माणसांवरती हल्ले करायला लागलेत. हे बिबटे नरभक्षक झाले की काय, त्याच्यामुळं रात्री बाहेर पडण्याची खूपच ग्रामस्थांमध्ये आता या ठिकाणी भीती वाटायला लागली. या ठिकाणी आले 2 पिंजरे लावलेत, अजूनही 2 पिंजरे ते लावणार आहेत. ग्रामस्थांची मागणी काय आहे? ग्रामस्थांची मागणी अशी आहे, आता या ठिकाणी 2 पिंजरे लावलेलेच आहेत. आमच्या ग्रामस्थांची मागणी अशी आहे की जरा त्यांनी अजून लगातार 5 दिवस तरी सुमारे विविध ठिकाणी कोरंगावच्या जे हॉट एरिया आहे, हॉटस्पॉट आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सर्वे करावेत. त्या ठिकाणी जर सर्वेमध्ये दिसतोच, सर्वेमध्ये जर आढळले तर त्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी. आणि आमच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमच्या मुक्ताई मंदिरापासून पांदीचा जो ओढा आहे त्या ठिकाणी सतत वावर असतो त्या ठिकाणी बिबट्याचा, आणि त्याच ठिकाणी आम्ही सोबत जोडीने 2 बिबटे पाहिले होते. त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी आमची मागणी वन विभागाकडे, आणि त्या प्रकारच्या आम्ही विनंती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील केलेली आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचायत समिती सदस्य संजय शेट वराडे हे देखील आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? खरं तर पाहिलं तर हा आमचा जो एरिया आहे हा शेतकरी एरिया आहे. इकडं शेतीच्या कामासाठी बाहेर पडावं लागतं आणि कुरणगाव हे याच्यापासून मेन रोडपासून कमीत कमी 1-1.5 किलोमीटर आतमध्ये असल्यामुळं रात्री अपरात्री बाहेरगावी गेलेल्या किंवा नोकरी व्यवसायासाठी गेलेल्या कुठं बाजारासाठी गेलेल्या लोकांना आतमध्ये यावं लागतं, शाळेतील मुलांना यावं लागतं. या दोन्ही बाजूनी वनक्षेत्र असल्यामुळं आणि आत्ताच ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाणी पिण्यासाठी तळं असल्यामुळं या ठिकाणी अतिशय भीतीचं वातावरण तयार झालं आणि बिबट्याचा वावर वाढलेला आहे. या ठिकाणी वावर वाढल्यामुळं आत्ता ज्या महिलेवर या ठिकाणी हल्ला झाला त्या या महिलेवर हल्ला झाला तो वाघ हल्ला केल्याच्या नंतर महिला खाली कोलमडली आणि वाघ पलीकडे गेला. पण सुदैवानं पाठीमागून गाडी येत असल्यामुळं उजेडामुळं वाघ परत रिवर्स हल्ला केला नाही, कारण त्याला वाटलं होतं आपलं भक्ष्य खाली पडले आणि तो परत हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. पण पाठीमागून गाड्या आल्यामुळं सुदैवानं अशी दुर्दैवी घटना झाली नाही. पण भविष्यात या ठिकाणी अशा घटना होण्याची परिस्थिती आहे आणि बिबट्यांना या ठिकाणी पाऊस झाले नाही, त्यामुळं पाण्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळं या ठिकाणी पाणी पिण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी तळं असल्यामुळं नेहमी वावर असणार आहे. परंतु वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन करून या ठिकाणी आत्ताच 2 पिंजरे आले, अजूनही 2 पिंजरे येणार आहे. आम्ही ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी नेमका बिबट्याचा वावर कुठे काय लोकेशन आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ग्रामस्थांना सूचना आहे, कृपया आपण अजून 4-5 दिवस आपली दक्षता घ्यायची. आपण संध्याकाळी 6च्या नंतर शक्यतो एकट्या दुकट्याने कुठं बाहेर निघू नये आणि होता होईल तेवढं आपण काहीतरी आवाज किंवा आपले मोबाईल वगैरे लावून जायचं, जेणेकरून बुवा बिबट्याला थोडासा आवाज आल्याच्या नंतर बिबट्या थोडासा त्याच्यापासून थोडा आपला दूर झाला पाहिजे अशा हिशोबाने. आणि निश्चितच वन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ताच त्यांचे कर्मचारी येऊन या ठिकाणी पिंजरा लावला, अजून 2 पिंजरे लावू. परंतु आपल्याला जी घटना घडल्याच्या नंतर आपण जी दखल घेतो ती घेण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी स्वतःची या ठिकाणी खबरदारी घ्यावी अशी आपल्याला सर्व ग्रामस्थांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. आता आपण जुन्नर नारायणगाव मार्गावर आहोत. या साईडला गेलं तर आहे जुन्नर आहे आणि इथं जर पाहिलं तर कुरण फाट्याचा बोर्ड लागला आहे आणि थोडंसं पुढं गेलं या ठिकाणी ते वडगाव सहानीचा फाटा आहे आणि इकडनं वडगाव सहानीला आतमध्ये जाता येतं. आणि नेमकी हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे. आता वन विभागाचे कर्मचारी काही ग्रामस्थ देखील आहेत. हल्ला नेमकी कुठं झाला? थोडं माहिती सांगा. हल्ला कुठं झाला? नेमका हल्ला कुठं झाला? ते जुन्नरवरनं येत होत्या. त्यांचं घर इथं पुढं 1/2 किलोमीटरवरती. इथं गाडी त्यांची घसारली. इथून इथं जाऊन ते बिबट्या तिथून पुरात जाताना त्या इथे बांगडी वगैरे फुटलेली ते. हा त्यांना इकडे वळायचं होतं आतमध्ये. हा त्यांना इथं वळायचं 100 फुटावर ठीक आहे. तिथे पिंजरा लावायचं, तिथे जाऊयात आपण त्याच्या घराकडे. त्यांचं घर कुठे? तिथे जाऊयात ना. त्यांचं घर इथं 1/2 किलोमीटरवरती. वन विभागाने जो एक पिंजरा आहे तो कुरण गावाकडे जाणाऱ्या रोडकडे लावलेला आहे, म्हणजे बिबट्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर लावलेला आहे. आणि दुसरा पिंजरा जो आहे तो आता ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या शेतामध्ये, म्हणजे हाच रूट आहे खरं तर बिबट्याचा. आता प्रत्यक्ष पिंजरा लावला आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. या ठिकाणी एक पिंजरा लावला आहे, डाळिंबाची बाग आहे आणि बागेमध्येच पिंजरा लावला आहे त्यांच्या घराशेजारीची. ही तर बाजूला तर पाहिलं त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी हा पिंजरा लावलेला आहे. आणि अजूनही 2 पिंजरे खरं तर वन विभाग लावणार आहे. बघूयात लवकरात लवकर हा बिबट्या जो आहे तो पकडला जावा, हीच ग्रामस्थांची इच्छा आहे. इकडे यापूर्वी कधी बिबट्याचा वावर होता का? हा दिसत असं माझा. हा ना. हो इथं रोडला माहिती का पकडला? वडगावच्या रोडला आहे ना, इथं सांगायला उडी वगैरे मारली ना तर ते सांगायला येतात तिकडं दिसत असतो. पण हा आला पहिल्यांदाच असं झाला हवेला. म्हणजे इथूनही पावलं वगैरे दिसतात आम्हाला. इकडनं म्हणजे फुटप्रिंट पण दिसतात. हो इथं जनावर वगैरे आमची, हा. तर इथून जाता येता दिसत असतो. म्हणजे कधी त्याची पावलं वगैरे मोठाली ना आम्हाला दिसत असतात. पण असं नव्हतं झालं, पहिल्यांदाच झालं. हल्ला कधी नव्हता झाला याच्या अगोदर? नाही
हल्ला वगैरे कधीच नाही आला. आता तो जो बिबट्या आहे तो किती उंच, म्हणजे पूर्ण वाढ झालेली आहे की असा बच्चा छोटासा आहे बच्चा? नाही मोठा आहे तो, हो ना? पावलं कळतं मोठा आहे. पावलावून कळतं. हो, परिपक्व पूर्ण वाढ झालेला असं. ठीक आहे, हरकत नाही. आता ग्रामस्थ सगळे आलेले आहेत या ठिकाणी आणि वन विभागाने 2 पिंजरे तातडीने कुरणमध्ये लावलेले आहेत, कुरणच्या हद्दीमध्ये. अजूनही 2 पिंजरे ते लावणार आहेत. लवकरात लवकर हा जो बिबट्या आहे तो पकडला जावा, हीच सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. तर या बिबट्यांचे हल्ले जे मध्ये कमी झाले होते, परंतु आता पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले वाढताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात शिरोलीमध्ये देखील 2 युवकांवर बिबट्याने हल्ला केला होता. आता पुन्हा एकदा कुरणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यावर हल्ला होतोय. जिथे रविवारचा आठवडे बाजार असतो जुन्नरला, तो बाजार करून खरं त्या घरी निघाल्या होत्या आणि घरी येताना हा दुर्दैवी हल्ला झाला आहे. थोडक्यात बचावल्यात त्या, नाही तर जर लोक तिथं लवकर आली नसती तर कदाचित दुर्घटना देखील झाली असती.